राम राम मंडळी. आता नाचून नाचून पायाचं तुंतुन झाल्यावरती पोरांनी पण या मिकी माऊसला जरा मध्येच घेतला होता. पोरांचं जाऊ दे हो, पण आमच्या राकेश भाऊनी जी काय त्याला रिंगणात घेतलाय, अजून थोड्या वेळ थांबला असतं तर त्याला टेंट मध्येच ओढून नेला असता. आता रोमॅन्टिक मूड मध्ये आलेल्या पोरांच्या दाताखाली चिकनचा स्टार्टर दिला, नाहीतर त्या मिकी माऊसचा चावा घेतला असता गाबड्यांनी. आता एवढी शनी आमच्या पोटातलं कावळं काय त्याचं पिलू पण मारायचं नाही, त्यामुळे मस्तपैकी गँग सोबत जेवणावरती ताव आणि फुकट तिथं प्रकट असं म्हणत केलेल्या शेकोटीच्या शेजारी बसून एक नंबर असा धुरंधर पिक्चर बघितला. रात्री टांगा पलटी घोडे फरार करून झोपलोच होतो, तोवर सकाळ सकाळ कसल्या तरी आवाजाने जाग आली. गंगे ए कोणाचं पोरग रे? आता ही झाडं बघताय ना, ह्याच्याच खाली काल रात्री झोपलो होतो. आता यांच्याकडे बघून एकच गाणं आठवतंय, उंची माडांची जवळणी मापवा. पण ह्यांनी जर टपवा दिला असता ना, कळलं असतं आम्हाला काल रात्री. सकाळ सकाळ ह्या पलटण सोबत मस्तपैकी नाश्त्यासाठी चाललो होतो, त्यात पण तिथे गेल्यावर पण ह्यांनी राडा करून टाकला. नुसतं हानकी उडून धुराउडीव कार्यक्रम केला. बहुतेक सकाळ सकाळ बकासुराच तोंड बघून आलती. ते आजीबाई पण म्हणत असते ह्यांची पाहुणे दिसतात. एवढं झाल्यावरती मेंबर लोकांना बीचवरती जाऊन फोटो काढायचं होतं. मग काय मस्तपैकी तिथे जाऊन फोटो काढलं. या चंगू मंगूंना बाईक करून टेंट वरती आलाच होतो, तोवर इकडे दिसलं की इकडे फुकटचा नाश्ता चालू होता. फुकट तिथे प्रकट असं म्हणून त्याच्यावरती पण डालला आणला आणि मस्तपैकी या गँग सोबत घरी निघालो. चला मस्त गेला आजचा दिवस, भेटूया उद्या.